ब्रह्मपुरी में भाजपा का मजबूत चेहरा, विलास विखार चर्चा में। नगर परिषद चुनाव में विलास विखार बने भाजपा के प्रबल दावेदार। विकास और ईमानदार नेतृत्व की पहचान, विलास विखार। भाजपा कार्यकर्ताओं में जोश, विलास विखार को टिकट की उम्मीद तेज। ब्रह्मपुरी को आधुनिक शहर बनाने का संकल्प, विलास विखार। ब्रह्मपुरी में भाजपा का मजबूत चेहरा। आगामी नगर परिषद चुनाव में विलास विखार भारतीय जनता पार्टी के प्रबल इच्छुक उम्मीदवार के रूप में चर्चा में है। विलास विखार पहले बांधकाम सभापति रह चुके हैं और नगर विकास के कई महत्वपूर्ण कार्यों में उनकी भूमिका सराहनीय रही है। स्थानीय जनता के बीच उनकी साफ सुथरी छवि, संगठन के प्रति निष्ठा और जमीनी कार्यशैली के कारण वे भाजपा के सशक्त दावेदार माने जा रहे हैं। विलास विखार का कहना है, ब्रह्मपुरी का विकास मेरा ध्येय है। भाजपा के विचारों और बावनकुए साहब के नेतृत्व में ब्रह्मपुरी को आधुनिक और सुव्यवस्थित शहर बनाना मेरा संकल्प है। भाजपा कार्यकर्ताओं के बीच उनके समर्थन में उत्साह दिखाई दे रहा है और यह माना जा रहा है कि यदि पार्टी उन्हें मौका देती है तो ब्रह्मपुरी में विकास की रफ्तार नई दिशा पकड़ेगी। ब्रह्मपुरी में भाजपा से विलास विखार, अनुभव, विकास और ईमानदार नेतृत्व का संगम। मी विलास बाबूराव विखार, भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे। मी त्या 30 वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे। मी 2004 पासून नगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून आजपर्यंत काम करत आलेलो आहो। मी अनेकदा बांधकाम सभापती या पदावर राहून ब्रह्मपुरी शहरातील अनेक विकास कामे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। यावेळेस मी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीकरता मी तिकीट मागितलेली आहे। मला जर तिकीट मिळाले नाही तरी मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे काम करीन, पक्षासोबत राहीन, पक्षाचा काम करीन। जर माझ्या उमेदवारीमुळे जर कोणाला त्रास होत असेल तरी मी पक्षासाठी, मला उमेदवारी जर दिली नाही तरी मी पक्षासाठी शेवटपर्यंत काम करत राहीन। जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली तर काय सांगाल, कोणते कोणते प्रमुख समस्या आपल्या समोर आहेत जे आज निराकरण आपण करणार आहात? ब्रह्मपुरी शहरामध्ये अनेक समस्या आहेत। या ठिकाणी संपूर्ण रस्ते या गटर लाईन मुळे तोडफोड झालेली आहे। ब्रह्मपुरी शहरामध्ये डीपी रोडचा प्रश्न प्रामुख्याने आहे। शहरामध्ये आजूबाजूला डीपी प्लॅन मध्ये डीपी रोड आहेत, ते डीपी रोड मोठे रस्ते बनवण्याचा मी प्रयत्न करीन। या ठिकाणी घरकुलचा प्रश्न आहे। घरकुलचा प्रश्न याच्यामुळे आहे की ब्रह्मपुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत। झोपडपट्ट्यामध्ये पट्टे नसल्यामुळे, त्यांना मालकी हक्क प्राप्त नसल्यामुळे अनेक लोकांचे घरकुलचे स्वप्न अजूनही अपुरे आहेत। त्यामुळे या ब्रह्मपुरी शहरातील संपूर्ण झोपडपट्टी धारकांना पट्टे देण्याचं काम माझा अनेक दिवसापासून सुरू आहे। येत्या काही दिवसांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पट्टे वाटपाचा कार्यक्रम घेतला, परंतु अनेक पट्टे रखडलेले आहेत। काही ठिकाणी झुडपी जंगलाचा प्रश्न असल्यामुळे, काही ठिकाणी विकास आराखड्यामध्ये जागा आरक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी पट्टे देऊ शकलो नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये मी इथे झोपडपट्टीचा एक अध्यादेश, बाकी झोपडपट्टीमध्ये जो झुडपी जंगलचा जो प्रश्न आहे तो अध्यादेश चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शब्द दिलेला आहे। तो अध्यादेश निघाल्यानंतर तो झुडपी जंगलचा प्रश्न सॉल्व्ह होईल। येणाऱ्या विकास आराखड्याला 20 वर्ष झाले। ज्या झोपडपट्ट्यामध्ये पट्टे आपण विकास आराखड्यामध्ये आरक्षित असल्यामुळे देऊ शकत नाही, तो येणाऱ्या काळामध्ये त्या विकास आराखड्यामध्ये ते जागा रहवास वापरासाठी टाकून त्यांना पण पट्टे देण्याचा काम मी करणार आहे। या ठिकाणी पट्टे मिळाल्यानंतर लगेच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ। त्यानंतर या ठिकाणी नाल्यांची समस्या आहे। या ठिकाणी नुकताच नॅशनल हायवेचा काम सुरू आहे। नॅशनल हायवेमुळे नाल्या उंच आलेल्या आहेत, अनेक ठिकाणी पाणी साचतो आहे, तो पण प्रश्न आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये पाणी पुरवठा योजना, नवीन पाणी पुरवठा योजना करण्यात आली, परंतु ती नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित अजून व्हायला आहे। त्या ठिकाणी निधीची गरज आहे। ते निधी आणून ते नवीन पाणी पुरवठा योजना संपूर्ण वार्डामध्ये कार्यान्वित करण्याचं काम मी करणार आहे। स्मार्ट ब्रह्मपुरी यासाठी काय एक विजन आपलं आहे? स्मार्ट ब्रह्मपुरीसाठी शहरातील रस्ते, स्वच्छ रस्ते, या ठिकाणी ब्रह्मपुरी नगर परिषदमध्ये निधीची कमतरता असल्यामुळे स्मार्ट ब्रह्मपुरी होऊ शकली नाही। ब्रह्मपुरी नगरपालिकेमध्ये 14 वित्त आयोगामध्ये 10 करोड रुपये आलेले होते,
14 वित्त आयोगामधून दरवर्षी नगर परिषद इलेक्ट्रिकचा बिल, रस्ते, सफाई, नाल्यांचे काम हे नगर परिषद करत होती. परंतु गेल्या 4 वर्षापासून तो वित्त आयोगाचा फंड बंद झाल्यामुळे ब्रह्मपुरीमध्ये आता नगरपालिकामध्ये, संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकामध्ये इलेक्ट्रिक बिल असो, रस्ते सफाई असो, झाडू मारण्याचा प्रश्न असो, हा खर्च जनरल फंडावर येऊन ठोपल्यामुळे ते आपण करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराध्यक्ष बनल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी भेटून संपूर्ण महाराष्ट्रातील नगराध्यक्ष मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन या महाराष्ट्रातील तो 15 वित्त आयोगाचा जो फंड आहे तो नव्यानं रिलीज करून हा संपूर्ण प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. आपण भाजपाचे संभाव्य